ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन हा झोपेमध्ये असताना सायली ही तिच्या कपड्यांची बॅग घेऊन आता सुभेदारांच्या घराच्या पायऱ्या उतरू लागते आणि त्याच वेळेस आता सायलीला आपण अर्जुनसोबत कसे या घरामध्ये आलो होतो आणि अर्जुनने आपल्या खांद्यावरती कसा हात ठेवला होता त्याची आता आठवण येऊ लागते. आणि आता हॉलमध्ये येताच आता सायली त्या सुभेदारांच्या घराच्या भिंतीकडे इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा आता अर्जुनने आपला हात धरून अग्नीच्या साक्षीने कसे आपल्यासोबत फेरे मारले होते हे आता सायलीला आठवतं. पूर्णाईने आपला हात कसा दिव्यावरती ठेवला आणि आपल्याला कशी आता अर्जुनच्या प्रेमाची शपथ घ्यायला लावली हे सर्व बोलणे आता सायलीला आठवतं. सायलीने दिव्यावरती हात ठेवून म्हटलेले असते की माझे यांच्यावरती मनापासून प्रेम आहे आणि आयुष्यभर हे प्रेम मी असंच त्यांच्यावरती करत राहील असे सायलीला आठवतं. आणि त्यानंतर आता सायली ही देवीसमोर येते आणि देवीसमोर हात जोडून प्रार्थना करते. तेव्हा सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. आणि आता त्यानंतर अर्जुनने आपलं कसं औक्षण केलं होतं हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. तर आता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस सायलीने म्हटलेले असते की तुम्ही माझी खरी आई आहात की नाही हे मला माहीत नाही आहे, पण तुम्हीच माझी यशोदा माता आहात असे आता कल्पनाला सांगताच कल्पनाने प्रेमाने सायलीला मिठी मारलेली असते हे देखील आता सायलीला आठवतं. आणि त्या सर्व आठवणी आठवून आता सायली ही दरवाजापाशी येते आणि पुन्हा एकदा पाठीमागे वळून बघते. आणि ज्या वेळेस दरवाजात सायली आलेली असते त्यावेळेस आपण अर्जुनसोबत लग्न करून या घरात आलो होतो तेव्हा अर्जुनने आपलं कसं औक्षण केलं होतं आणि आपल्या डोक्यावरती कशा अक्षता टाकल्या होत्या हे देखील आता सायलीला आठवतं. त्यानंतर आता तांदळाचा कलश ओलांडून आपण कसा गृहप्रवेश केला हे सायलीच्या डोळ्यासमोर येते. शेवटी आता फायनली सायली ही सुभेदारांचा दरवाजा बंद करत आता सायली ही बाहेर पडलेली असते. सायलीला आता तिच्या तोंडातून शब्दही फुटत नसतात आणि डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत असतात. आणि आता रंगपंचमीच्या दिवशी अर्जुनसोबत आपण कसा डान्स करून धम्माल मस्ती केली होती हे सर्व आनंदाचे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. आणि जड अंतकरणाने एक एक पाऊल उचलत सायली आता सुभेदारांच्या घराच्या बाहेर पडत असते. आणि आता लहानपणी तन्वी ही अर्जुनच्या वाढदिवशी जशी आता सुभेदारांच्या घरात आली होती आणि आता तो बावला दाखवत तन्वी कशी निघून गेली ती आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊन सायली आता ते सर्व आठवून सुभेदाराचे समोरचे गेट ओलांडते. इकडे आता अर्जुन हा झोपेत असताना अचानक अर्जुनला जाग येते तर समोर सायली ही अर्जुनला दिसत नसते. उठून बसत आता अर्जुन विचार करतो की मिसेस सायली कुठे गेल्या. पटकन उठून उभा राहत अर्जुन आता कपाट उघडतो आणि आता कपाटात बघताच डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की इथे तर मिस सायलींची बॅगसुद्धा नाही आहे. तेवढ्यात आता सायलीने लिहून ठेवलेली चिठ्ठी अर्जुनच्या हातात येते आणि ती चिठ्ठी वाचून त्यामध्ये आता सायलीने लिहिलेलं असतं की अखेर आपलं कॉन्ट्रॅक्ट संपलं आणि तो दिवस आला आणि म्हणून मी हे घर सोडून जात आहे असे आता त्या चिठ्ठीमधले सर्व मजकूर आता अर्जुन वाचतो. आणि सायली निघून गेल्याचे अर्जुनच्या लक्षात येऊन आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. सायलीने लिहिलेले असते की आता मी हे घर सोडून चालले त्यामुळे पूर्णाईचा सुद्धा तुम्हाला ओरडा बसणार नाही आणि तुम्हाला कोणीही बोलणार नाही आणि पुढच्या वाटचालीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अर्जुन सर असे आता सायलीने त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेले आता अर्जुन वाचतो आणि अर्जुनच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत लागतात. आणि लगेच सायली तुम्ही हे काय केलं असे म्हणत आता अर्जुनच्या डोळ्यापुढे अंधाऱ्या येऊ लागतात. आणि त्या चिठ्ठी हातात असतानाच आता अर्जुन हा बेशुद्ध होऊन चक्कर येऊन खाली पडतो. आणि आता इकडे अर्जुन खाली पडलेला असताना विमल आणि कल्पना सायली अशी हाक मारत आता अर्जुनच्या बेडरूममध्ये येतात. तेव्हा अर्जुन खाली पडलेला बघून कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि पळतच कल्पना आता अर्जुनला धरते आणि म्हणते की अरे अर्जुन काय झालं. कल्पना म्हणते की अरे बापरे अर्जुनला तर खूप ताप आहे. तेव्हा आता विमल म्हणते की सायली ताईसुद्धा नाही आहे इथे. तेव्हा आता कल्पना म्हणते की बाथरूममध्ये असेल बघ. तर विमल बाथरूममध्ये जाऊन बघते आणि म्हणते की सायली ताई बाथरूममध्ये सुद्धा नाही आहे. तेव्हा कल्पनाला मोठा धक्का बसतो आणि कल्पना विचार करत म्हणते की काय झालं असेल. विमल म्हणते की अश्विन दादांना बोलावू का. कल्पना म्हणते की हो बोलाव आणि यांना सुद्धा बोलाव. तर लगेचच कल्पना म्हणते की आणि सायलीला सुद्धा फोन लाव. तर विमल पटकन आता सायलीला फोन लावते. तेव्हा आता जात असलेली सायली तिचा मोबाईल बघते तर कल्पनाचा आलेला फोन बघून सायली विचार करते आणि म्हणते की आई तुम्ही मला नका फोन करू आणि मला तुमच्यासोबत बोलण्याची हिंमतसुद्धा नाही आहे.
तर आता सायली काही फोन उचलत नसते. कल्पना म्हणते की विमल ट्राय करत राहा. विमल पुन्हा फोन लावते तेव्हा आता सायली फोन उचलते. पटकन आता विमल म्हणते की अहो सायलीताई तुम्ही कुठे? आणि इकडे अर्जुन दादा तर घाबरतच सायली म्हणते काय झालं? तेव्हा आता विमल म्हणते की अहो इथे अर्जुन दादा खाली पडले. ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो. विमल म्हणते की तुम्ही लवकर घरी या ना. तर पळतच आता सायली ही तिची बॅग घेऊन पुन्हा सुभेदारांच्या घरी जाण्यासाठी निघते आणि सायली आता पळतच आता अर्जुनसाठी घरी येत असते. इकडे आता कल्पना खूप घाबरलेली असते आणि कल्पना प्रतापला हाक मारत म्हणते की अहो कुठे तुम्ही लवकर या ना. इकडे आता नागराज हा मोबाईलवर खेळत बसलेला असतो. तेवढ्यात तन्वी तिची आवरून तिथे येते आणि म्हणते की तुम्ही इथे मोबाईल खेळत काय बसलाय? आपल्याला आज खूप महत्त्वाची कामं करायची आणि उठ्या लवकर आपल्याला शवगृहातून बॉडी आणायची. तेव्हा नागराज म्हणतो की मी आणि चल लगेच असे म्हणत नागराज उठू लागतो आणि पुन्हा आता खुर्चीवर बसत नागराज नाटक करतो आणि म्हणतो की प्रिया आज मला यायला जमणार नाही. सकाळपासून माझा पाय दुखतोय. तेवढ्यात आता मार्केटमधून भाजीपाला घेऊन आता सुमन तिथे येते आणि नागराजला म्हणते की काय म्हणालात तुम्ही? तुमचा पाय दुखतो म्हणून? अहो मी तर मार्केटला जात होते तेव्हा तुम्ही ठीक होतात आणि आत्ता कसा दुखतोय? थांबा मी तुमच्या पायाला मलम लावते आणि नंतर तुम्हाला गोळीही देते, बरं वाटेल. नागराज म्हणतो की सुमन एवढं काही करायची गरज नाही. तू फक्त माझ्यासाठी आल्याचा फक्कड चहा बनव. तेव्हा सुमन म्हणते हो हो मी लगेच आणते आणि सुमन चहा बनवायला जाते. तर आता तन्वी ही सुमनकडे बघतच राहते. इकडे आता प्रिया म्हणते की अहो तुमचा पाय जरी दुखत असला, मुरगळला असला ना तरी आपण हळू जाऊ, पण प्लीज तुम्ही माझ्यासोबत चला. मला एकटीला हे सर्व कसं जमेल? नागराज म्हणतो की जमेल तुला, तू खूप हिंमतवान आहेस प्रिया, खूप शूर आहेस आणि आजपर्यंत तू एकटीने खूप काही कामं केली आहे. इकडे आता पटकन प्रताप, अस्मिता, अश्विन हे अर्जुनला बघण्यासाठी आलेले असतात. तर आता अश्विन हा अर्जुनला तपासतो. कल्पना म्हणते किती आहे रे ताप? तर अश्विन म्हणतो 104 डिग्री. अर्जुनच्या तोंडातून आता फक्त सायली सायली हे शब्द फुटत असतात. अस्मिता म्हणते की आमचं नाव घ्यायला नाही फुटणार शब्द, बायकोचं नाव बरं घेतो. कल्पना म्हणते की अहो मागाशी तर अर्जुन असा खाली पडलेला होता. अस्मिता म्हणते की आणि तेव्हा याची बायको इथे नव्हती ना, गेली असेल मॉर्निंग वॉकला. इकडे आता अश्विन म्हणतो की दादाचा जर ताप 1 तासात कमी झाला नाही तर आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करावं लागेल. तेव्हा लगेचच तेवढ्यात सायली ही दरवाजात आलेली असते आणि अश्विनचे ते बोलणे ऐकून सायलीला मोठा धक्का बसतो आणि लगेचच सायली म्हणते काय? आणि सायलीचा आता तो शब्द ऐकताच कल्पना आणि प्रताप पळतच सायलीकडे येतात. तर हात करत सायली म्हणते की अहो काय झालं यांना आई? कल्पना म्हणते की अगं सायली याला ताप आलाय आणि प्रताप म्हणतो की बरं झालं सायली तू आलीस, कधीपासून हा तुझी आठवण काढतोय. प्रताप म्हणतो की जा जा सायली त्याच्याजवळ जाऊन बस. तर रडतच सायली आता अर्जुन शेजारी येऊन बसते आणि अर्जुनचा हात आपल्या हातात घेत म्हणते की अहो काय झालं तुम्हाला, उठा ना तुम्ही. तर अर्जुन आता सायलीचं पुन्हा नाव घेतो. तेव्हा सायली अर्जुनच्या कपाळावर हात ठेवत म्हणते की मी इथेच आहे तुमच्याजवळ. तर आता अश्विन म्हणतो की दादाला मी आता स्ट्रॉंग टॅबलेट दिली, 1 तासाच्या आत त्याला बरं वाटेल. तर आता सायली म्हणते की अहो हे कसं झालं आणि काय झालं? तर अस्मिता म्हणते की हे सर्व तुझ्यामुळे झालं ना, तुझं आणि अर्जुनचं भांडण झालं असणार आणि त्यामुळेच अर्जुनची ही अशी अवस्था झाली. तर आता सायली म्हणते की नाही अस्मिताई असं काहीच नाही आहे. तर अस्मिता म्हणते मग सकाळी सकाळी कुठे गेली होतीस तू? तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसतो. तर आता कल्पना म्हणते की हो सायली सकाळी आम्ही आलो तेव्हा तू खोलीमध्ये नव्हती, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायलीला काहीच बोलता येत नसते. तर आता अखेरीस सायली ही अर्जुनची काळजी घेऊन अर्जुन आता शुद्धीवर येतो आणि सायलीला समोर बघताच अर्जुनला खूप हायसे वाटलेले असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन हा पटकन आता किचनमध्ये पाणी पित असलेल्या सायलीकडे येतो आणि म्हणतो की बायको. तर लगेचच सायलीला ठसका जातो. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की म्हणजे मी सायली, माझ्याकडे एक प्रपोजल आहे. तेव्हा सायली म्हणते की सांगा ना. तर अर्जुन म्हणतो की जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाही तोपर्यंत मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यासोबत याच घरी राहावं. तेव्हा लगेचच सायली हसतच म्हणते की मला हे प्रपोजल मान्य आहे. आणि असे म्हणत आता सायली तिचा हात पुढे करते. तेव्हा अर्जुनला खूप हायसे वाटलेले असते आणि अखेरीस आता अर्जुनचं प्रपोजल मान्य करून सायलीने सुभेदारी घरात थांबायला अर्जुनला परवानगी दिलेली असते.
आणि आता जोपर्यंत मधुभाऊ सुटत नाही आणि केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट वाढवून आता अर्जुन आणि सायली पुन्हा त्याच घरात एकत्र राहणार असतात. तर कसे वाटले अर्जुनचे आणि सायलीचे अर्जुनवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.